मित्रांनो, कधी कोणी तुम्हाला म्हटलंय का तो खूप एकटा असतोस, लोकांमध्ये मिसळत नाहीस? काय एवढं एकटं राहायला आवडतं तुला? बऱ्याच लोकांना वाटतं की एकटं असणं म्हणजे दुःखी असणं. पण खरं सांगायचं तर ज्यांना एकटं राहायला आवडतं त्यांच्यात काही वेगळे आणि खास गुण असतात. हे लोक कधीकधी समाजाला थोडं अनोळखी वाटतात, पण आतून ते खूप मजबूत, स्वतंत्र आणि शहाणे असतात. आज आपण पाहणार आहोत, जर तुम्हाला एकटं राहायला आवडत असेल तर तुमच्यात नक्की असणाऱ्या 10 खास गोष्टी. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटचा पॉईंट तर लोकांना नेहमी चुकीचा समज होतो, पण तो तुमच्या आयुष्याला वेगळंच समर्थ देतो. पहिले आहे सेल्फ अवेअरनेस. जर तुम्हाला एकटं राहायला आवडतं तर तुम्ही स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने समजू शकता. तुम्हाला तुमच्या ताकदी आणि कमकुवत बाजूंची जाणीव असते. असं झालं की तुम्ही तुमच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने सुधारणा करू शकता, कारण जे स्वतःसोबत वेळ घालवतात तेच स्वतःचं खरं रूप ओळखू शकतात. इंडिपेंडन्स. एकटं राहणारे लोक कुणावरही अवलंबून राहत नाहीत. तुम्ही स्वतः निर्णय घेता, स्वतः अडचणी सोडवता आणि स्वतःचं जीवन घडवता. यामुळे तुम्हाला एक वेगळी आत्मविश्वासाची जाणीव होते. तुम्ही इतरांवर दबाव आणत नाही आणि कुणाच्या दबावाखालीही राहत नाही. क्रिएटिव्ह थिंकिंग. जेव्हा सगळे लोक गोंगाटात अडकलेले असतात तेव्हा तुम्ही स्वतःच्या विचारविश्वात गुंता. एकांतात बसून तुम्हाला नवीन कल्पना, वेगळ्या गोष्टी आणि सृजनशीलता सापडते. लेखन, चित्रकला, संगीत अशा गोष्टींमध्ये तुमचा मेंदू जास्त चांगला काम करतो. इतिहासातले अनेक कलाकार आणि शास्त्रज्ञ हे एकटं राहणारे लोक होते. डीप फोकस. जेव्हा एकटे असताना तुम्ही सहजपणे लक्ष केंद्रित करू शकता. कोणताही गुंकाट, कुठलेही व्यत्यय नसल्यामुळे तुमचं काम जास्त दर्जेदार होतं. तुम्ही विद्यार्थी असाल तर अभ्यासात वेगाने प्रगती करू शकता, आणि तुम्ही काम करणारे असाल तर तुमच्या करिअरमध्ये इतरांपेक्षा जास्त पुढे जाऊ शकता. सिलेक्टिव्ह रिलेशनशिप्स. तुमच्याकडे कदाचित खूप मोठा मित्रपरिवार नसतो, पण जी नाती तुम्ही जपता ती खरी आणि विश्वासार्ह असतात. तुम्ही लोक काय म्हणतील यापेक्षा हा व्यक्ती खरंच माझा आहे का याला महत्त्व देता. आणि म्हणूनच तुमचं सामाजिक आयुष्य जरी छोटं असलं तरी ते खूप अर्थपूर्ण असतं. इमोशनल स्ट्रेंथ. लोकांना वाटतं की तुम्ही कमजोर आहात कारण तुम्ही एकटे राहता, पण खरं तर तुम्ही स्वतःच्या भावांना समजून घेणं आणि त्यांना हाताळणं शिकलेले असता. ह्यामुळे तुम्ही इमोशनली खूप स्ट्रॉंग होता. आयुष्यात अडचण आली तरी तुम्ही लगेच हार मानत नाही. ऑब्झर्वेशन स्किल्स. तुमच्यात एक खास गुण असतो, बारकाईने निरीक्षण करण्याचा. लोकांचं वागणं, परिस्थिती, अगदी छोट्या छोट्या गोष्टीही तुमच्या लक्षात येतात. हे कौशल्य तुम्हाला लोकांना ओळखायला मदत करतं आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायला तुम्ही पुढे असता. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. एकटं राहणं म्हणजे जास्त विचार करण्याची संधी. तुम्ही समस्येकडे वेगळ्या नजरेतून पाहता. एकच उत्तर न शोधता अनेक पर्याय शोधण्याची क्षमता तुमच्यात असते. म्हणूनच तुम्ही जीवनातल्या अडचणीचा चटकन समाधान शोधू शकता. फ्रीडम लव्हर. तुम्हाला तुमची फ्रीडम खूप मौल्यवान वाटते. स्वतःचा स्पेस, स्वतः निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य ही गोष्टी तुम्ही जपता. तुम्हाला कुणाच्या कंट्रोलमध्ये राहणं आवडत नाही, कारण तुमच्यासाठी खरं सुख म्हणजे स्वतःच्या मर्जीने जगणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही स्वतःसोबत सुखी राहायला शिकलेले असता. तुम्हाला आनंदी राहण्यासाठी गर्दी, कंपनी किंवा इतरांची अपूर्व लागत नाही. तुम्ही आधी स्वतःसोबतची कंपॅनियनशिप शोधता, आणि म्हणूनच तुम्ही आयुष्यात जास्त समाधानी असता. तर मित्रांनो, जर पुढच्या वेळी कुणी विचारलं काय रे एवढं एकटं का राहतोस, तर हसून सांगा, कारण माझं खरं सुख माझ्या स्वतःसोबत आहे.